मित्रांनो, आज आपण एका खास गेट टुगेदरच्या शूटसाठी आलो आहोत. आजचा दिवस आनंद, भेटीगाठी आणि सुंदर आठवणींनी भरलेला असणार आहे. चला या संपूर्ण प्रवासाची एक सुंदर झलक तुम्हाला दाखवतो. तर नमस्ते मित्रांनो, तर आज आपण आलेलो आहोत श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय मेडद येथे. कार्यक्रमाची सुरुवात अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात झाली. उपस्थित मान्यवरांनी आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत केले. या उबदार स्वागतामुळे संपूर्ण कार्यक्रमाला एक सकारात्मक आणि आनंदमय सुरुवात मिळाली. यानंतर सरांची वर्गात एंट्री झाली. विद्यार्थ्यांच्या उत्साही स्वागतामुळे संपूर्ण वातावरण आनंदाने आणि सकारात्मक ऊर्जेने भरून गेले. सरांच्या आगमनाने वातावरण आणखी उत्साह निर्माण झाला. विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले आणि कार्यक्रमाची पुढील सुरुवात उत्साहात झाली. यानंतर माता सरस्वती यांच्या पूजनाने कार्यक्रमाला शुभारंभ करण्यात आला. श्रद्धा, संस्कार आणि ज्ञानाचा सन्मान करणारा हा क्षण सर्वांसाठी विशेष ठरला. नंतर सरांनी वर्गात हजेरी घेतली. कोणाकोणाच्या लक्षात आहे का रोल नंबर हे सर मजेशीरपणे चेक करत होते. त्यानंतर वर्गात अतिशय हास्य पिकला. जुन्या आठवणी, मित्रांच्या गप्पा आणि एकमेकांच्या मस्करीमुळे संपूर्ण वातावरण आनंदाने भरून गेले. या आनंदाच्या क्षणी काही मित्रांची आठवण नकळत मनाला स्पर्श करून गेली. आज ते आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी, त्यांचे हसणे आणि त्यांच्यासोबत घालवलेले क्षण कायम आपल्या मनात जिवंत राहतील. सरांनी त्यांच्या लग्नातला एक मजेदार किस्सा सांगितला. प्रल्हाद भाऊजी होते ते काय म्हणायचे, आपण एवढं टायमिंग बघतो, टायमिंगला महत्व द्यायचं, टायमिंगला लग्न चालू करायचं, पण तुमची विद्यार्थी येईपर्यंत आपण मग रस्त्यावर चालू करायचं. आणि अक्षरशः मुलं आले की मधून आली मधून की तिथं उड्या आणायला लागले. सगळं अख्खं वरात तिकडे बघायचं. यानंतर सर्व आदरणीय सरांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जुन्या आठवणींना उजाळा देतानाचा त्यांनी जीवनातील अनुभव, मेहनतीचे महत्त्व आणि पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी संदेश दिले. उपस्थित प्रत्येकासाठी हे विचार खरोखरच प्रेरणादायी ठरले. सरांच्या प्रत्येक शब्दातून अनुभव, मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांबद्दलची आपुलकी स्पष्टपणे जाणवत होती. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी उपस्थित प्रत्येकाला नवी ऊर्जा आणि दिशा दिली. 10वीला स्मशानातील सोनं हा पाठ होता. त्याचे लेखक कोण होतं? यानंतर सर्वांनी एकत्र येत विविध खेळांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. हशा, मैत्री आणि आनंदाने भरले हे क्षण प्रत्येकासाठी अविस्मरणीय ठरले. अशा क्षणांमुळेच जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला.